नमस्कार. मी आरती मंत्री, सहाय्यक प्राध्यापिका, पत्रकारिता आणि जनसंज्ञापन विभाग, KTHM कॉलेज, नाशिक. ह्या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत जन म्हणजे काय, त्याची व्याख्या काय आहे, उद्देश आणि उपयुक्तता, आणि तिसरं म्हणजे लोकशाहीमध्ये जनसंपर्काचं महत्त्व. हे आपण पाहणार आहोत. जन किंवा लोक काय असतात हे आपण ह्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. मानवी जीवन हेच परस्परांवर आधारित असल्यामुळे मनुष्य परस्परांशी संपर्काचा प्रयत्न करतो. असे असले तरी जन म्हणजे कोण आणि संपर्क म्हणजे काय, या संबंधाचे स्वरूप कोणते, यासाठी संबंध प्रस्थापित करावे लागतात का, एकाच प्रकारचे लोक असतील का अनेक प्रकारचे, अशावेळी जनांची संपर्क करताना संवाद कसा करावा लागेल, संदेश कोणत्या मार्गाने पोहोचवावा लागेल, असे एक ना अनेक प्रश्न उभे राहतात. तर जनसंपर्कातील जन ही प्रतिमा निश्चित करून या जनांचे व्यक्तिमत्व व स्वरूप, वैशिष्ट्ये काय आहे, ते जर लक्षात नाही घेतले तर खऱ्या अर्थाने जनसंपर्काची संकल्पना कृतीत येऊ शकत नाही. दुसऱ्या स्लाइडमध्ये जन म्हणजे काय, तर जन म्हणजे लोकसमूह, ज्या लोकांचं समान मत असतं किंवा समान प्रतिक्रिया असतात, एखाद्या विषयी समान असतात. त्या एखाद्या कारखान्यामुळे परिसरातील पर्यावरणाला धोका आहे असे मत असलेली पर्यावरणवादी मंडळाची संघटना ही देखील जनसंपर्काच्या दृष्टीने जन या संकल्पनेत येते. तसेच तक्रार दाखल केलेल्या पर्यावरण संरक्षण कार्यालयाचे अधिकारी, इतर कर्मचारी व सर्वच जन एकत्रित येतात. समाजात राहणाऱ्या, विभिन्न कारणासाठी वावरणाऱ्या विविध घटकांचा पब्लिक या नावाने उल्लेख केला जातो. येथे पब्लिक शब्दाचा अर्थ जनता किंवा लोक असा नसून विविध हेतूकरता असलेला जनसमूह असा आहे. जनतेमध्ये एक संघ लोकसमूहासाठी असला तरी प्रत्यक्षात ती जनता एक संघ नसते. म्हणून यात विविध गट, उपगट, विविध हित जोपासणारे लोक म्हणजे समूह असतात आणि प्रत्येक गटाचे, समूहाचे विचार हे वेगवेगळे असतात. प्रत्येक गटाचे कार्य, उद्दिष्ट हे वेगळे असू शकते. तर ते कार्य वेगळे कसे असू शकतं हे आपण ह्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. विविध कामांसाठी विशिष्ट जनांशी संपर्क साधणे, राखणे, यात सतत वाढ करणे हा एक शास्त्रशुद्ध व्यवसाय आहे. रोजच्या जीवनात बसचा प्रवास करतो तेव्हा आपण बसची वाट पाहत उभे असतो, तेव्हा आपल्यासारखे अनेक जण या स्टॉपवर उभे असतात, तेव्हा तो एक समूह तयार होत असतो. तसेच मंदिरात जे लोक एकत्र येतात किंवा जातात त्यांची देखील भक्तजन असा समूह तयार होत असतो. तसेच मॉर्निंग वॉक करणारे लोकांचा देखील एक समूह होतो, तो म्हणजे पादचारी जन असं त्यांना संबोधले जाते. मॉलमध्ये जाणाऱ्या लोकांचा एक ग्राहक जन तयार होत असतो. विविध लोक एकत्र खरेदीसाठी येत असतात, तिकडे त्यांचा ग्राहक जन तयार होत असतो. ह्या स्लाइडमध्ये आपण बघणार आहोत जनसमूह कसा तयार होतो आणि तो चित्रांद्वारे आपण पाहणार आहोत. तर पर्यावरणवादी, समाजवादी, तसेच ग्राहक वर्ग, खरेदी करणारे जे लोक एकत्र येतात, ऑफिसमध्ये काम करणारे जे लोक एकत्र येतात, सायकलिंग करणारे जो ग्रुप असतो तो, आणि योगा करणारे, हे असे विविध समूह तयार होत असतो वेगवेगळ्या प्रकारचे. तसेच पर्यावरणवादी, समाजवादी, ग्राहक वर्ग, कर्मचारी, बँकांमध्ये काम करणारे, योगा करणारे, सायकलिंग करणारे, असा विविध जनसमूह आपण ह्या चित्रांमध्ये बघितलेला आहे. विशिष्ट एका कामाच्या निमित्ताने एखादा हेतू साध्य करण्यासाठी एखादा व्यवसाय करायचा असेल तर विविध प्रकारचे जन हे बनतात.
पण यांचे उद्दिष्ट हे एकच असते. व्याख्या: जनसंपर्क एखाद्या संस्थेस आणि यातील लोकांना एकमेकांना परस्पर अनुकूल करण्यास मदत करते. सार्वजनिक संबंध केवळ व्यवसाय म्हणून नव्हे तर एकत्रित गट म्हणून संघटनांना मोठ्या प्रमाणात लागू होतात. जनसंपर्क म्हणजे अनुकूल लोकमत तयार होण्यासाठी केलेल्या सर्व गोष्टी या अर्थाची जॉर्ज मेरेडिथ या जनसंपर्क तज्ज्ञाची व्याख्या आहे. आपण उद्देश आणि उपयुक्तता काय आहे ते पाहणार आहोत. क्षेत्र कुठलेही असो, खाजगी, सार्वजनिक किंवा सरकारी, जनसंपर्काची उद्दिष्टे ही सर्व क्षेत्रात समसमान असतात. यामुळे यांना मूलभूत उद्दिष्ट असे संबोधले जाते. मग प्रतिमा कशा निर्माण होतात? तर एखाद्या कामाची म्हणजेच कार्यालय असो, संस्था असो किंवा अन्य काही असो विषयी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. ही प्रतिमा प्रभावी कशा जनता संपर्कावर अवलंबून असते. एकदा प्रतिमा निर्माण केली म्हणजेच काम झाले असे मुळीच नाही, तर वारंवार ती प्रतिमा मजबूत करण्याचा प्रयत्न देखील आपल्याला करावा लागत असतो. उद्देश आणि उपयुक्तताच आहे ह्याच्यात पण. जनसंपर्क उद्देश म्हणजे सार्वजनिक, गुंतवणूकदार, भागीदार, कर्मचारी आणि इतर भागधारकांना माहिती देणे आणि संस्था यांचे नेतृत्व, उत्पादने किंवा राजकीय निर्णयाबद्दल सकारात्मक किंवा अनुकूल दृष्टिकोन राखण्यासाठी यांचे मन वळवणे. जेव्हा लोक जनसंपर्क व्यावसायिकांना यांचे मुख्य उद्दिष्ट हे काय आहे हे विचारतात तेव्हा सहसा उत्तर कव्हरेज असं असतं. जनसंपर्क ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. एखाद्या कार्यालयात किंवा संस्थेत विविध प्रकारचे लोक संपर्कात येतात. या सर्वांशी स्तरांवर संस्थेला आपला संपर्क हा सतत कायम ठेवावा लागत असतो. ह्या संपर्काचे स्वरूप सर्व स्थितीत सारखे नक्कीच नसते, ते नेहमी बदलत राहते. एखाद्या संस्थेचे विहित कार्य, उद्देश, ध्येय यानुसार जनसंपर्काचे कार्य व जनसंपर्क विभागाचे महत्त्व हे बदलत असते. उद्देश आणि उपयुक्तता. एखाद्या कंपनीचं ब्रँडिंग करण्यासाठी PR हा खूप महत्त्वाचा आहे. प्रतिष्ठा वाढवण्यासाठी, योग्य ठिकाणी लोकांमध्ये योग्य ती माहिती देण्यासाठी, पोहोचवण्यासाठी जनसंपर्क गरजेचा आहे. विक्रेत्यांचे देखील वेगवेगळे गट असतात आणि याच्यात पण विरोधी पक्षनेत्यासारखे विरोधी गटसमूह असतात. उदाहरणार्थ, शीतपेयांची विक्री करणारे सर्व विक्रेते एकसंघ असले तरी प्रत्यक्षात यांची उद्दिष्टे स्पर्धात्मक असतात. मात्र याचे ध्येय एकच असते, मालाची मागणी वाढली पाहिजे. तसेच एखादा बांधकाम व्यावसायिक बिल्डर असेल तर याचं पण एकच ध्येय किंवा उद्दिष्ट असेल, ते म्हणजे ग्राहकांनी घर खरेदी करणे हा असेल. मग याच्यात बांधकाम व्यावसायिक ग्राहकांचं मन वळवण्यासाठी अनेक प्रकारच्या ऑफर्स, विविध सुविधा देतात. मग ते वर्तमानपत्रातून असो किंवा सोशल मीडियावर जाहिरात, पोस्टरद्वारे. यांचे उद्दिष्ट साधण्याचा एकच प्रयत्न असतो, ते म्हणजे घरं आपले विकली गेली पाहिजे हा असतो. लोकशाही म्हणजे काय? लोकशाही हा मूळ शब्द ग्रीक शब्दावरून आला आहे. याचा अर्थ असा आहे की लोकांवर राज्य करा. म्हणजेच नागरिकांकडे सत्ता असलेल्या सरकारच्या व्यवस्थेचे वर्णन केले जाते. लोकांद्वारे महत्त्वपूर्ण निर्णयावर प्रभाव टाकू शकतात. लोकशाही स्वतंत्र आणि सर्व लोकांमध्ये समानतेवर आधारित आहे. महत्त्वपूर्ण निर्णय लोकांच्या मतावर आधारित असल्याने बहुतेक वेळा बहुसंख्यतेचा नियम असू शकतात. तसेच प्रत्येकाला निर्णयाच्या निकालावर मत देण्याची संधी नक्कीच मिळत असते. लोकशाही म्हणजे काय? लोकशाही ही सरकारची एक प्रणाली आहे ज्यात नागरिक प्रणाली आहे.
ज्यात नागरिक थेट सत्ता वापरतात किंवा संसदेसारख्या प्रशासकीय मंडळाची स्थापना करण्यासाठी प्रतिनिधी निवडतात. याला बहुमताचा नियम असेही म्हणतात. तसेच प्रतिनिधी निवडणुकीत उभे असतात आणि नागरिक यांच्या प्रतिनिधीला मतदान करतात. सर्वाधिक मते असलेला प्रतिनिधी निवडून येत असतो. लोकशाहीचे फायदे आणि कार्य काय आहेत? नागरिकांच्या हिताचे रक्षण करणे, लोकांना यांच्या देशाला प्रभावित करणाऱ्या समस्यांचा मुख्य मुद्द्यांवर मत देण्याची संधी मिळते. लोकशाहीचे एक तत्व म्हणजे सर्व लोक कायद्याच्या दृष्टीने समान आहेत. लोकशाहीमध्ये प्राधिकरणातील लोक सामान्यतः यांना मतदान करतात. अशा लोकांद्वारे निवडले जातात. म्हणूनच ज्यांना निवडले यांच्या इच्छेप्रमाणे वागण्यास ते जबाबदार असतात. जर यांनी यांचा पदाचा गैरवापर केला तर ते पुन्हा निवडले जात नाही. लोकशाहीमध्ये असे नियम व कायदे आहेत जे नक्कीच स्थिरता प्रदान करतात आणि मानवी अधिकारांचे संरक्षण करतात. लोकशाहीचा एक आदर्श म्हणजे समाजातील सर्व सदस्य समान असले पाहिजे. ते कार्य करण्यासाठी ही समानता वैयक्तिक मतदानाचा हक्क असणे आवश्यक आहे. विविध गटांना मतदानाचा हक्क नाकारणे हे लोकशाहीच्या कारभाराविरुद्ध आहे. अशा सरकारची व्यवस्था जिथे प्रत्येकाचे मताचे वजन हे समान नक्कीच असते. लोकशाही आणि माध्यम. स्वातंत्र्य आणि लोकशाही हातात हात घालून कारभार चालवत असतात. समाजात लोकशाही स्वीकारली जाते तिथे माध्यम एक महत्त्वाची भूमिका बजावत असतो. भारतीय माध्यम हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जात आहे. कार्यकारी, विधिमंडळ आणि न्यायपालिका नंतरचा समाज नियंत्रण पलीकडे असतो. मागील काही वर्षांमध्ये माध्यमांचा संबंध सामान्य माणसांसोबत नक्कीच वाढला. ते म्हणजे माध्यम, मग इलेक्ट्रॉनिक असो, प्रिंट असो किंवा सोशल मीडिया असो, मोठ्या प्रमाणात लोकांचा जीवनाचा हक्काचा एक भाग बनत गेला. माध्यम लोकांना जागरूक ठेवतो. लोकशाहीला बळकट करणारे माध्यम आहे. यामुळे विकासाची गती देखील वाढत जाते. प्रसारमाध्यमे सरकारच्या पहारेकरी म्हणून काम करतात. प्रशासनाची कृती, अहवाल लोकांना माहिती करून देतात. यांच्या आजूबाजूला घडत असलेल्या घटनांबद्दल विविध गोष्टींविषयी जागरूकता वेळोवेळी करत असते. राजकारण असो, क्रीडा असो, आर्थिक असो, सामाजिक आणि सांस्कृतिक सर्व क्षेत्रातील उपक्रम आरशाप्रमाणे उघड सत्य दाखवत असते. ह्या काही संदर्भ पुस्तकांचा आपण आधार घेतलेला आहे. तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही मला artimantri@kthmcollege.ac.in ह्यावर मेल करू शकतात. थँक्यू.